काय सर, कसा होता तुमचा आजचा दिवस? एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन दिली की नाही तुमच्या या गाईडनं? बरं, तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो आतापासून सुरू झालाय का लहानपणापासूनच आहे? कसला प्रॉब्लेम? हाच असं मान डोलवायचा. म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही एक शब्द बोलला की दुसरा शब्द बोलू शकत नाही ना. हे बघ, मी हा असाच आहे. आता याच्यावर काय बोलणार ना. तसं बी कधी कधी काय काय गोष्टींना काही पर्याय नसतोच म्हणा. व्हॉट? काय नाही. हे बघ, तुझे टॉन मारतेस ना ते काही मला कळत नाही असं नको समजूस. पहिल्या दिवसापासून जेव्हापासून आपण भेटलो ना तेव्हापासून सगळं चुकीचंच होतंय. आता एखाद्या मुलीने पहिल्याच भेटीत हातगाडी अंगावर घातली तर दुसरं काय होणार? चुकीचंच होणार ना सगळं. पण मग आता याच्या पुढे सगळं बरोबर व्हायला पाहिजे म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे ना. काय? आपल्या नवीन मैत्रीसाठी टाइम अप. हा म्हणजे? मला माझं घड्याळ दे. हो सर, मी तुमच्याशी काय बोलते आणि तुम्ही मला काय मागताय? मला माझं घड्याळ दे. मला अस्वस्थ होतं माझ्या घड्याळाशिवाय, आणि मला आठवत नाही मी शेवटचा कुठला दिवस घड्याळ न वापरता घालवलाय. ठीक आहे बाबा, घ्या तुमचं घड्याळ. मला पण ना म्हणजे माणसं श्वासावरती जगतात आणि तुम्ही आहे की घड्याळाच्या काट्यावरती जगता. घड्याळ कुठे गेलं? कुठे गेलं म्हणजे? याच्यातच ठेवलं होतं, आता सापडत नाहीये. मला माहित नाही, मला माझं घड्याळ हवंय. वा, अजून किती जणांची फिल्मी गोळा करायची राहिली? नाही आता कुठं नाही, सगळं झालं, आता घरीच जाणार. चला, आज सगळं काम जाऊ दे. काम नकाला द्यायच्या पैशाची सोय झाली. आज एकदा भाड्याचं पैसे तिला देऊन टाकलं ना म्हणजे टेन्शनच जाईल माझं. त्यात तिने लिहून घेतलंय आज काय पण करून तिला पैसे दिलंच पाहिजे. चला, पण पहिला ऑफिसला गेलं पाहिजे. चल, आज काम झालंच पाहिजे. दादू, आम्ही खूप शोधलं यार, पण घड्याळ सापडतच नाहीये. नाही सापडलं म्हणजे? चिकू, मला काही करून माझं घड्याळ हवंय. मी आधीपासून सांगत होतो तुम्हाला, मला तुमच्या बालिशपणात काही इंटरेस्ट नाहीये. का घेऊन आला तुम्ही मला इथे? आणि काय मिस लीडर? ओ सॉरी, विसरलोच मी. आज मिस लीडर आमच्या सोबत मिस गाईड म्हणून फिरतायत. काय भाषण देत होतीस मला? सर, आज वेळ पाळू नका, घड्याळ माझ्याकडे द्या. आपण निसर्ग बघू, पक्षी बघू, प्राणी बघू. काय झालं नाही आता? काय रे अजित, काय म्हणत होतास गाडीत? राणी तर बेस्टच आहे. एक साधं वॉच नाही सांभाळू शकली ती. मला कळत नाही, इतकी इरेस्पॉन्सिबल कशी वागू शकतेस तू? चिकू, तुला चांगलं माहिती आहे मला ते घड्याळ आईने किती प्रेमाने दिलं होतं. आता काय सांगू मी तिला? या पावडत मुलीने ते घड्याळ हरवलं. तुम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे आईला किती राग यायचा. आणि आता तर मला तेच वाटतंय, आई बरोबर आहे. आईचा राग या मुलीसाठी बरोबर आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, मला काही करून माझं घड्याळ हवंय. दादा, आम्ही रस्ता चुकलोय, वाड्या फाट्याला जायचे. कसं जायचं सांगताय का? अहो, तुम्ही लांब पुढे आला, असंच माघारी जा. 1-2 किलोमीटर गेला का नाही, तिथे एक वडाचं झाड आहे बघा. तिथनं पुढे गेला की तिथंच वाडे फाटाय. तिथं हॉस्पिटल आहे का? का? तुम्हाला भरती करावं लागेल ना.
अश्विनी, अश्विनी, काय झालं दादा? अगं प्रियाताई, काय झालं? तुम्ही सगळे इथं का जमले? गोट्या, काय झालंय? राणे बुवा, वा! बुवा, हो कस काय झालंय? कसं लागलं तुम्हाला? आई, अगं कस काय लागलं बुवांना? राणे